नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया क्रेस्ट व्हेंचर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे क्रेस्ट प्राईम प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, अशा प्रकारे क्रेस्ट व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीने रिअल इस्टेट बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी क्रेस्ट व्हेंचर्स लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस साइन MOU विथ गुजरात गव्हर्नमेंट फॉर प्रोजेक्ट्स वर्थ ₹4,754 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साईन केले आहे गव्हर्नमेंट ऑफ गुजरात सोबत. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत कंपनी 4,754 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे गुजरातचा पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होईल, तसेच गुजरातमध्ये यामुळे एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया सोना BLW प्रिसिशन फॉर्गन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सोना BLW शेअर सर्च आफ्टर NEURA रोबोटिक्स MOU फॉर ॲडव्हान्स ऑटोमेशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोना BLW प्रिसिशन फॉर्गन्स लिमिटेड, ज्याला सोना कॉमस्टर सुद्धा म्हणतात, या कंपनीने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? जर्मनी बेस्ड कंपनी नोरा रोबोटिक्स GmbH सोबत. कशासाठी? टू जॉईंटली डेव्हलप ॲडव्हान्स ऑटोमेशन टेक्नॉलॉजीज अँड इंडस्ट्रियलाइज रोबोटिक्स अँड ह्युमनॉइड्स इन इंडिया, तसेच इंडियाच्या बाहेरच्या मार्केटसुद्धा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सोना BLW प्रिसिशन फॉर्गन्स लिमिटेड म्हणजे सोना कॉमस्टार ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला मित्रांनो, आता आपण बोलूया इनफ्लेम अप्लायन्सेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफचा म्हणजे पहिल्या 6 महिन्याचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025च्या फर्स्ट हाफमध्ये होता 53.4 कोटी रुपये, जो आता करंट फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये वाढून आला आहे 75.8 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, इनफ्लेम अप्लायन्सेस लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यूमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 42%ची जंप दिसत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज इनफ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन बॅक्स ₹18 कोटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम कर्नाटका SEG फॉर KSWAN 2.0 सपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 18.22 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे सेंटर फॉर गव्हर्नन्स कर्नाटका कडून. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 8 नोव्हेंबर 2025 पर्यंत एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी इंडियाची सर्वात मोठी कंपनी आहे, शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेली, मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने. आणि ती कंपनी आहे मुकेश अंबानीजीची दिग्गज कंपनी
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीने पुढच्या फ्रायडे म्हणजे शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो ही कंपनी 17 ऑक्टोबर 2025 ला आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चा रिझल्ट डिस्क्लोज करणार आहे. आणि मित्रांनो पुढच्या शनिवारी म्हणजे 18 ऑक्टोबर 2025 ला बँकिंग सेक्टरमधल्या 2 दिग्गज कंपन्या म्हणजे HDFC बँक लिमिटेड आणि ICICI बँक या 2 कंपन्या आपला फायनान्शियल इयर 2026 चा क्वार्टर 2 चा रिझल्ट 18 ऑक्टोबर 2025 ला डिस्क्लोज करणार आहे. म्हणजे मित्रांनो 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर या 2 दिवसामध्ये 3 जबरदस्त कंपन्याचा क्वार्टर 2 चा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो याचमुळे या 2 डेट तुमच्या लक्षात असायला पाहिजे, 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर 2025. कारण या 2 तारखेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, HDFC बँक लिमिटेड आणि ICICI बँक लिमिटेड या 3 दिग्गज कंपन्याचे क्वार्टर 2 चे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स बद्दल. तर मित्रांनो ICICI प्रुडेन्शियल लाईफ रिपोर्ट्स 6% राईज इन न्यू बिझनेस प्रीमियम फॉर सप्टेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीचा सप्टेंबर 2025 या महिन्याचा न्यू बिझनेस प्रीमियम इयर ऑन इयर बेसिसवर 6.1% ने इन्क्रीज होऊन आला आहे 1761 कोटी रुपये, जो एका महिन्याआधी म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये होता 1776 कोटी रुपये. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे ही कंपनी ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मॅक्स हेल्थ केअर बद्दल. तर मित्रांनो मॅक्स हेल्थ केअर प्लान्स ओव्हर ₹5000 कोटी एक्सपान्शन आईज पॅन इंडिया प्रेझेन्स. MD अभय. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मॅक्स हेल्थ केअर या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झालेला आहे. आणि मित्रांनो ही कंपनी इंडियाची मोस्ट व्हॅल्युएबल हेल्थ केअर कंपनी बनली आहे. आणि मित्रांनो कंपनीचा प्लॅन आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी 5000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करण्याचा. आणि मित्रांनो ही कंपनी 5000 कोटी रुपयाचा कॅपेक्स करून आपल्या बेड कॅपॅसिटी वाढवणार आहे. तसेच आपला बिझनेस टायर 2 आणि टायर 3 सिटीजमध्ये सुद्धा आपला बिझनेस वाढवणार आहे. आणि त्याचकरिता ही कंपनी 5000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करणार आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे मॅक्स हेल्थ केअर ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा सप्टेंबर सेल्स राईज 14% टू 97,744 युनिट्स. एक्सपोर्ट जंप 44%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो महिंद्रा ग्रुपची दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपला बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो कंपनीची टोटल सेल्स व्हॉल्यूम सप्टेंबर 2025 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 14% ने वाढून पोहोचली आहे 97,744 युनिट्स पर्यंत. तसेच कंपनीचा एक्सपोर्ट इयर ऑन इयर बेसिसवर 44% ने वाढून झाला आहे सप्टेंबर 2025 मध्ये 4458 युनिट्स. तसेच मित्रांनो कंपनीचा प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 24.4% ने वाढून झाला आहे सप्टेंबर 2025 मध्ये 99,758 युनिट्सचा. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आज महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी फोकस मध्ये होती. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला
लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.